2001 साली नायक नावाचा एक हिंदी चित्रपट आला। अभिनेता अनिल कपूर हे एक दिवसाचे मुख्यमंत्री बनतात आणि या एक दिवसामध्ये भ्रष्टाचार, प्रशासनातील ढिसाळपणा आणि जनतेच्या समस्या एका दिवसात सोडवण्याचा प्रयत्न केला जातो। एक आदर्श नेता म्हणून लोकांच्या मनात स्थान निर्माण करतो। मुख्यमंत्री कसा असावा याचे एक चांगले उदाहरण या चित्रपटाच्या निमित्ताने सांगितले जाते। या चित्रपटाची आठवण इतक्या वर्षांनी आज का झाली असेल? कारण प्रसंगच तसा घडला। थायलंडचे पंतप्रधान सिनावात्रा यांना देशाच्या न्यायालयाने एका गंभीर प्रकरणामध्ये चौकशी होईपर्यंत पदावरून निलंबित केले आणि त्यांच्या जागी त्यांच्याच मंत्रिमंडळातील उपपंतप्रधान सूर्या यांना कार्यवाहू पंतप्रधान म्हणून हाती सूत्रे देण्यात आली। आता विशेष म्हणजे सूर्या यांचा जो कार्यकाळ आहे फक्त 1 दिवसाचा आहे, तो देखील बुधवार दिनांक 2 जुलैचा। थायलंडच्या इतिहासात अशी कधीच घडली नसेल अशी घटना घडली, म्हणजे नवीन मंत्रिमंडळाची शपथविधी सुरू असताना सत्तारूढ पंतप्रधानाला पदावरून निलंबित करण्यात आले। थायलंडमधली ही घटना एखाद्या चित्रपटासारखी वाटत असली तरी त्यामागे राजकीय अस्थिरतेचे गंभीर परिणाम आणि संवैधानिक प्रक्रियेतील हस्तक्षेप दडलेला दिसतो। 1 दिवसासाठी देशाचे नेतृत्व करणारा हे पंतप्रधानही आपण आंतरराष्ट्रीय राजकारणात कधी बघितले नसेल, मात्र थायलंडच्या निमित्तानं 1 दिवसाचा पंतप्रधान ही एक घटना इतिहासात नोंद झालेली आहे। आता जे निलंबित पंतप्रधान आहेत सिनावात्रा यांच्याविषयी जाणून घेऊयात। सिनावात्रा यांचा जन्म 21 ऑगस्ट 1986 रोजी बँकॉकमध्ये झाला। तिने तिचे शिक्षण सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घेतले। माध्यमिक शिक्षण मेटरदेई स्कूलमध्ये पूर्ण केले आणि विद्यापीठातून राज्यशास्त्रामध्ये BA ची पदवी केली। त्यानंतर इंग्लंडमध्ये आपले शिक्षण सुरू ठेवले आणि तिथे आंतरराष्ट्रीय हॉटेल व्यवस्थापनात MSc ची पदवी प्राप्त केली। पुढे शिक्षण झाल्यानंतर वडिलांचा वारसा सांभाळत पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली आणि तो दिवस होता 16 ऑगस्ट 2024। आता वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच पदावरून निलंबित व्हावं लागलं, याच्या मागची एक स्टोरी आहे। थायलंडचं लष्कर आणि घराणेशाहीच्या राजकारणाबाबत जनतेच्या मनात अत्यंत अस्वस्थता आहे। थायलंडचे जे माजी पंतप्रधान आहेत म्हणजे सिनावात्राचे वडील थॉक्सिन यांनी देखील घराणेशाहीची परंपरा ठेवली होती आणि म्हणजे कुटुंबातील तिसऱ्या व्यक्तीला म्हणजे सिनावात्रांना पंतप्रधानपदी बसवण्यात आलं। त्यांनाही वडिलांप्रमाणेच मुदत संपण्यापूर्वी पदावरून हटण्याची वेळ आली। थॉक्सिन यांना 2006 साली झालेल्या बंडानंतर पदावरून हटवण्यात आलं होतं। देशात बाहेर हाकलून सुद्धा देण्यात आलं होतं। त्यांच्या ज्या बहीण आहेत युनक्लुक सिनावात्रा यांना देखील पंतप्रधान पद मिळालं होतं, मात्र 2014च्या बंडानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना देखील पदावरून काढण्यात आलं। मग आता प्रश्न आहे की सिनावात्रा यांना पदावरून का निलंबित केलं? तर गोष्ट अशी आहे की मे 2025 रोजी थायलंड आणि कंबोडिया दरम्यान एक तणाव निर्माण झाला। या तणावात जी चकमक झाली त्यामध्ये कंबोडियाच्या एका जवानाचा मृत्यू झाला। या तणावादरम्यानच पंतप्रधान सिनावात्रा यांनी कंबोडियाचे नेते आणि माजी पंतप्रधान हुन सेन यांना फोन केला होता आणि हा फोनचा जो कॉल रेकॉर्ड होता तो लीक झाला। या फोनच्या माध्यमातून असं लक्षात आलं की सिनावात्रा यांनी हुन सेन यांना अंकल म्हणून संबोधित केलं होतं। थायलंडच्या संसदेतील जवळपास 36 खासदारांच्या गटाने या घटनेनंतर पंतप्रधानांविरोधात याचिका दाखल केली। थायलंडच्या पंतप्रधान सिनावात्रा यांनी या प्रकरणामध्ये देशाची पत घालवल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आणि त्यांच्या या वागण्यामुळे थायलंडची एकूणच राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि लष्कराचा स्वाभिमान दुखावला गेला असा आरोप झाला। आपण जे केले ते संघर्ष आणि तणाव टाळण्यासाठी होते असे आपले बचावामध्ये सिनावात्रा यांनी सांगितलं, मात्र न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करून चौकशी सर्व प्रकारे सहकार्य करू असे देखील सिनावात्रा यांनी स्पष्ट केले। आता नेमकं थायलंड आणि कंबोडियामध्ये नेमकं वाद काय आहे हे आपण बघूयात। कंबोडिया सोबतच्या सीमावादावरून सिनावात्रा यांच्यावर बरीच टीका झाली होती। 28 मे रोजी झालेल्या गोळीबारानंतर तो तणाव जो होता तो आणखीनच वाढला। दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झालेत आणि स्वरक्षणाचा दावा देखील करण्यात आला। या तणावानंतर थायलंडने कडक सीमा निर्बंध लादले। फक्त आवश्यक वस्तूंना सीमा ओलांडण्याची परवानगी देण्यात आली।
कंबोडियाने थाई माध्यमांवर देखील बंदी घातली. फळे भाज्यांची आयात थांबवली गेली. वीज आणि इंटरनेट कनेक्शनवर बहिष्कार टाकण्यात आला. दरम्यान थायलंड आणि कंबोडियाची जी 800 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची सीमा सामायिक आहे, त्यातील काही जो भाग आहे तो देखील वादग्रस्त आहे. आता बघूयात की एक दिवसाचे जे पंतप्रधान झालेले आहेत ते नेमके आहेत तरी कोण. 1 जुलै 2025 रोजी थायलंडच्या पंतप्रधान सिनावात्रा यांना न्यायालयाने हटवल्यानंतर सूर्या यांनी थायलंडचे कार्यवाहू पंतप्रधान म्हणून पद स्वीकारलं. सूर्या यांचा जन्म 10 डिसेंबर 1954 रोजी झाला. ते बँकॉकमधील थाई चिनी वंशाच्या कुटुंबातील आहेत. त्यांनी फाया थाई येथील ट्रायमन स्कूलमधून शिक्षण घेतलं आणि कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये पुढील शिक्षण घेतलं. त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगमध्ये विज्ञान पदवी देखील घेतलेली आहे आणि विविध कार कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरी केली आणि पुढे 3 ऑक्टोबर 2002 रोजी त्यांना वाहतूक मंत्री म्हणून देखील नियुक्त करण्यात आलं. सप्टेंबर 2023 पासून ते थायलंडचे उपपंतप्रधान आहेत आणि परिवहन मंत्री आहेत. पंतप्रधान प्रयुत चान ओ चा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी उद्योग मंत्री म्हणून देखील काम पाहिलं होतं. सूर्या यांना जो आजचा दिवस मिळाला होता 2 जुलैचा पंतप्रधान म्हणून, त्यांनी दिवसभराच्या कार्यकाळामध्ये काय निर्णय घेतलेत याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. नायक चित्रपटाप्रमाणेच थायलंडमध्ये देखील 1 दिवसाचा पंतप्रधान देशाच्या राजकारणात नवं वळण घेऊन आलेलं होतं. आता 1 दिवसाच्या पंतप्रधानांनी नेमके निर्णय काय घेतलेत आणि त्याचे जागतिक स्तरावर काय परिणाम झालेत हे देखील येत्या काळात पाहायला मिळेल. धन्यवाद.